नमस्कार शेतकरी मित्रांनो. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण काबुली हरभरा, कांदा, बेदाणा, कापूस आणि आंबा बाजाराची माहिती घेणार आहोत. काबुली हरभरा टिकून. देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले. काबुली हरभऱ्याचा पेरा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वाढला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसलाय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाला पोषक थंडीच जाणवली नाही. त्यातच तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले. त्यामुळे उत्पादनही कमी राहिले. परिणामी दरही टिकून आहेत. एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा 11,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. यापुढील काळातही बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल. मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हापूस आंबा तेजीतच. हापूस आंब्याचा हंगाम जवळपास आटोपला आहे. हापूस आंबा यंदाच्या हंगामात तेजीतच राहिलाय. सुरुवातीपासूनच हापूस आंब्याला चांगला दर मिळालाय, कारण यंदा हापूस आंब्याचे उत्पादन जवळपास 40% कमी झाले होते. बदलत्या वातावरणामुळे मोहर गळाला होता, त्यामुळे फळधारणच कमी झाली. त्यातच फळगळही झाल्यामुळे उत्पादनही कमी राहिले. त्यामुळे गुढीपाडव्याला गुणवत्तेप्रमाणे डझनला 1,000 ते 1,800 रुपये दर मिळाला. नंतर हा दर 1,000 पर्यंत टिकून राहिला. सध्या हापूसला 600 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. यंदा हापूस आंबा हंगामाचा शेवट गोड झाल्याने उत्पादकांमध्ये समाधान आहे. बेदाण्याचा भाव तेजीतच. यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बेदाण्याला चांगला दर आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात बेदाण्याला प्रति किलो गुणवत्तेप्रमाणे 70 ते 225 रुपयांपर्यंत दर होता. एप्रिलपासून बेदाण्याला मागणीही वाढली आहे, त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बेदाणा प्रति किलो 120 ते 280 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सुरुवातीपासून दर चांगले मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी निम्म्या बेदाण्याची विक्री केली आहे. सध्या बेदाण्याचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पुढच्या काळात बाजारातील आवकही कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कांदा दर दबावातच. कांद्याचे बाजारभाव दबावातच आहेत. कांद्याची बाजारातील आवक चांगली आहे. त्यातच वाढलेली उष्णता आणि अचानकपणे पावसामुळे कांदा खराब होतोय. कांद्याची नासाडीही वाढली आहे. चाळीत साठवलेल्या कांद्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव काही कांदे विकण्याची वेळ आली आहे. तर बाजारातील कांद्याला दर कमीच आहे. सध्या बाजारात कांदा 900 ते 1100 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर परिणाम होत असून टिकवण क्षमतेवर परिणामही होतोय. त्यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना विकावाच लागणार आहे. याचा परिणाम दरावरही दिसू शकतो. कांदा दर आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापूस दर स्थिर. देशातील बाजारात कापसाचा भाव टिकून आहे, तर कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. कापसाची आवक 25,000 गाठींच्या दरम्यान पोहोचली. मात्र दुसरीकडे CCIची कापूस विक्री वेगाने सुरू आहे. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी असली तरी कापसाच्या बाजारात दबाव आहेच. दर पातळी स्थिर आहे. कापसाला सध्या प्रति क्विंटल 7,100 ते 7,700 रुपयांचा दर मिळत आहे. कापूस बाजारातील आवक कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र CCIकडे कापसाचा चांगला स्टॉक आहे. त्यामुळे कापसाचे दर स्थिर राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.